मी आर्ट डिरेक्शन करताना काय करतो, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जुना बाजार असेल किंवा जुन्या गावातून काही गोष्टी गोळा करतो, प्रॉपर्टी गोळा करतो. तसं कॉस्ट्यूम डिझायनिंग, त्याचं मटेरियल हे करताना म्हणजे समजा जसे प्रत्येक विषय वेगवेगळे आहेत, तसं म्हणजे कॉस्ट्यूम तुम्ही कसं गोळा करता किंवा कशी तयारी करता त्याची? तर तसं खरं तर आम्ही ते हिस्ट्रिकल जो विषय असेल, तर हिस्ट्रिकल लगेचच्या लगेच मार्केटमध्ये मिळत नाही याची गॅरंटीच नसते काही. बरोबर आहे. हां. त्यासाठी एवढं शोधाशोध करावं लागते. हं. त्याच्यानंतर ते मटेरियल, हं, हं. त्या जुन्या टाईपचं मटेरियल कुठे मिळतं, बरोबर आहे. काय हां. नाही. बरं त्या मटेरियल एखादं कॉटनमध्ये आपण कापड घेतलं, हं, हं. इव्हन त्याला मी वॉश करून बघतो पहिले. बरोबर. हां. कलर जातो का? कधी-कधी काय होतं, एखादा कपडा छान दिसतो हां, हां. आणि जेव्हा त्याला वॉश करतो ना आपण, त्याचा अख्खा कलर गेलेला असतो. बरोबर आहे. किंवा ती तसं खळ निघते, खळ मला वाटतं. खळ निघते. तसं मी आहे ना एक चाफेकर वाडा माहिती आहे ना? हो, तर माहिती आहे. हां. चाफेकर वाड्यामध्ये मी एक त्यांचं स्टॅच्यू केले पूर्ण. ओके. हं. चाफेकर वाड्याचं म्युझियम तयार झालं, तिथे हं. स्टॅच्यू केलेत हं. आणि तिकडं हं. मी जे कॉस्ट्यूम करत असताना हं. एक साडी घेतली होती, नऊवारी साडी कॉटनची, प्युअर कॉटन होती. बरं, बरं, बरं. हां. पर्पल कलरमध्ये होती आणि मग ती साडी मी घेतली. नवीन होती म्हणून मी काय केलं, तिला पाण्यात टाकलं. पाण्यात टाकून एक तासभर राहिलं असेल. जेव्हा पाण्यातून काढलो तेव्हा 70% कलर गायब. बापरे! हां. 70% कलर गायब. 30% एकदम लाईट झालं ते. हां, हां. आता ते नेऊ कशी मला हेच कळलं नाही. बरं. मग ते तसंच ठेवून मी दुसरी साडी आणली. अच्छा, अच्छा. असं होतं कधी-कधी, खूप वेळा होतं. हं. त्याच्यानंतर काय होतं, असं पर्चेसिंगमध्ये मग आम्ही वेगवेगळे सर्चिंग करतो, हं. की कुठं चांगलं मटेरियल मिळतं, कुठं नाही, कुठं व्यवस्थित मटेरियल मिळतं का? हे बघून मग ते घेऊन आम्ही मग ते शूट रेडी करतो. ठीक आहे. म्हणजे आता म्हणजे आता काही गोष्टी अशा भाड्याने मिळतात का? आता सगळ्याच गोष्टी काय सेटअप समजा पोलिसांचे ड्रेस असतात. कुठलाही का इंग्रजांचा समजा इंग्रजांचे ड्रेस, क्रांतीवीरांचे ड्रेस, ग्रामीण भागातल्या काही गोष्टी, तर पोलीस, हवालदार असे वेगळे बरेच कॅरेक्टर येतात. हो, हो, जसं हो. जेवढे कॅरेक्टर, मेन आर्टिस्ट, सब कॅरेक्टर, सहकलाकार, क्राउड मग हे कसं मॅनेज करता येतं? आता खरं तर भरपूर गोष्टी भाड्याने मिळतील याची गॅरंटी नसते हां, हां, हां. आणि त्यातल्या त्यात आपल्याला जे पाहिजे ते भाड्याने मिळेल नाही याची सुद्धा गॅरंटी नसते. बरोबर आहे. हां. तर काय होतं, की पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जे पोलिसचे समजा आपण कॉस्ट्यूम घेतले किंवा हं. अदर कुठले कॉस्ट्यूम घेतले, तर आपल्याला जसे पाहिजे तसे मिळतात की नाही याची गॅरंटी नसते. बरोबर आहे. दुसरी गोष्ट मेजरमेंटचं तर खरं तर वादच होतं सगळीकडेच. हं, हं, हं. तर मी त्यासाठी काय केलं, खरं तर सायली फॅशन म्हणून माझं एक स्वतःचं शॉप आहे. बरं, बरं. रेंटल हाऊस आहे माझं. हो, कॉस्ट्यूम हो. रेंटल हाऊस आहे सायली फॅशन. हं. जिथं पोलिसाचे कॉस्ट्यूम मिळतात खूप हं. सारे. बरं. त्याच्यानंतर कोर्ट सेटअप मिळतो पूर्ण. क्या बात है! हां. त्याच्यानंतर पूर्ण हॉस्पिटल सेटअप मिळतो. हं, हं. आणि जर तुम्हाला हिस्ट्रिकलमध्ये काही पाहिजे असतील, हं. जसे की महाराजांचे ड्रेस, मावळ्यांचे ड्रेस, हं. कुठल्या मुघल बादशहांचे ड्रेस, अच्छा. तर मी स्वतः रेंटलनी देत असतो. अरे वाह! बरं, बरं. म्हणजे इव्हन तसं जरी नाही पाहिजे, तुम्हाला बनवून पाहिजे, मी बनवून पण देतो स्वतः.